Good evening, all of you. Today we are going to start with a new article of chapter Units and Measurements. So what is that? It is nothing but fundamental quantities and their measurement. Already we have seen what is the physics, what are the physical quantities, what is the definition for physical quantities, what is a unit, how many system of units are there. There are 4 system of units. Now today we are going to start with fundamental quantities. Now what do you mean by funda? Mitro, funda means it is a basic. ठीक आहे ना. तर मित्रो फिजिक्स मध्ये अशा काही क्वांटिटीज आहे, अशा 7 क्वांटिटीज आहे की त्या एकमेकावर डिपेंड नाही आहे. जशी की लेंथ मासवर डिपेंड नाही, मास टेम्परेचरवर डिपेंड नाही, टेम्परेचर इलेक्ट्रिक करंटवर डिपेंड नाही. स्वतंत्र फिजिकल क्वांटिटीज आहे ज्याचा एकमेकाशी काही संबंध नाही, डिपेंड नाही. जशी एक फॅमिली असते ती दुसऱ्या फॅमिलीवर डिपेंड नाही. आपल्या फॅमिलीचा प्रमुख कोण असतो? आपले पेरेंट्स. आणि मुलं जे असतात ते आपल्या पेरेंट्सवर डिपेंड असतात. आर्थिक मदत असेल, सगळं काय ते आपल्याला पुरवतात. ठीक आहे ना. क्लॉथ्स प्रोव्हाइड करतात आपल्याला, एव्हरीथिंग, शेल्टर, घर आहे, एज्युकेशनची फीस आहे, हे सगळ्या गोष्टीवर आपण त्यांच्यावर डिपेंड आहोत, पूर्णपणे त्यांच्यावर डिपेंड आहे. परंतु आपल्या फॅमिलीमध्ये आपले पेरेंट्स आपल्यावर डिपेंड आहे का? बिलकुल नाही. सो दे आर द बेसिक्स क्वांटिटी. Basics quantity do not depend on any other for their measurement. तसं आता करंट आणि टेम्परेचरचा काही संबंध नाही, ते दुसऱ्या एकमेकावर डिपेंड नाहीये. ठीक आहे ना. तर त्या क्वांटिटीजला आपण फंडामेंटल क्वांटिटीज असं म्हणतो. मित्रो, नाम में कुछ रखा है क्या है? फंडामेंटल मीन्स बेसिक्स. सो हाउ मेनी बेसिक्स क्वांटिटीज आर देयर इन द फिजिक्स? 7 basics quantities are there, my dear. Which are those basic quantity? Mass, number 1. Length, number 2. Time, number 3. Time, number 4. Electric current, number 4. Temperature, number 5. Amount of substance, number 6. Luminous intensity and temperature, it is the number 7. Luminous intensity, electric current. ठीक है ना. So amount of substance I have told you. So these are the 7 fundamental quantities: mass, length, time, temperature, electric current, amount of substance, and luminous intensity. 7 fundamental quantities are there. ठीक आहे मित्र, की ज्या एक दुसऱ्यावर डिपेंड नाही आहे, त्याचं स्वतःच अस्तित्व आहे. ठीक आहे ना. So for their measurement, that is known as fundamental quantities. That is known as fundamental quantities. So how many fundamental quantities are there? 7. Now आता मित्र काही क्वांटिटीज आहे की ते दुसऱ्या क्वांटिटीवर, दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहे, त्याला आपण डिराइव्ड क्वांटिटी असं म्हणतोय. तर त्या डिपेंड कशा आहे, कशा अवलंबून आहे. जसे आपण जे मुलं आहे आपल्या पेरेंट्सवर कसे डिपेंड आहे? यस, एव्हरीथिंग दे आर प्रोव्हाइडिंग अस. सिमिलरली ह्या ज्या काही फंडामेंटल क्वांटिटीज असतात त्या दुसऱ्यावर डिपेंड असतात, त्याला डिराइव्ड क्वांटिटीज असं म्हणतोय आपण. ते नंतर बघूया आपण. सो व्हॉट इज द फंडामेंटल क्वांटिटी अँड हाऊ मेनी टाइप्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज आर देअर नाउ? सो please, already I have told you the chapter is units and measurement. Now let us see today's question is what are the fundamental quantities and give example. So this is the definition. I have already told you that the physical quantities which do not depend on any other physical quantities for their measurement are known as fundamental quantities. इलेक्ट्रिक करंट मासवर डिपेंड नाही,
मास टेम्परेचरवर डिपेंड नाही आहे, टेम्परेचर अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड नाही आहे. सो कशासाठी? मेजरमेंट करण्यासाठी. स्वतःच एक वेगळं मेजरमेंट आहे मित्र. स्वतः प्रत्येकाचं वेगवेगळं मेजरमेंट आहे, प्रत्येकाचं वेगळं युनिट आहे, एकमेकावर डिपेंड नाही आहे. अशा क्वांटिटीजला आपण फंडामेंटल क्वांटिटीज असं म्हणतो. सो देअरफॉर द फिजिकल क्वांटिटीज व्हिचचा मिनिंग काय होतं मित्र? की ज्या, मराठी, कारण बरेच विद्यार्थी मराठी मीडियमचे सुद्धा आहे, की ज्या. सो अशा फिजिकल क्वांटिटी आहे की ज्या दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड नाहीये. ओके, सो दॅट इज नोन ॲज fundamental quantities. So there are 7 fundamental quantities. Yes. So mass, length, number 3 time, number 4 temperature, electric current, luminous intensity, amount of substance. मित्रो, मास म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. लेंथ, टाइम, टेम्परेचर, यस. इलेक्ट्रिक करंट बद्दल पण तुम्हाला माहिती आहे, 10th स्टँडर्ड मध्ये झालंय तुमचं. इलेक्ट्रिक करंटचे एसआय युनिट काय आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे नवीन आहे मित्र. अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे आपल्याला जनरली केमिस्ट्रीमध्ये थोडं कामाला येतं ते, कारण ठीक आहे ना. ल्युमिनस इंटेन्सिटी बिलकुल आपल्याला 11वी 12वीला पण नाहीये. पुढे इंजिनिअरिंग साठी हे आपल्याला ही जी क्वांटिटीज आहे ही कामाला येत असते आपल्याला मित्र. ठीक आहे ना. सो दीज आर द फंडामेंटल क्वांटिटीज अँड आय हॅव गिवन यू द एक्झाम्पल ऑल्सो. Yes, now we have seen the fundamental quantities. मित्र, आता या फंडामेंटल क्वांटिटीजचं आपल्याला मेजरमेंट करायचं आहे, मोजमाप करायचं आहे. ठीक आहे ना. सो देर आर, इफ देर आर 7 fundamental quantities, obviously there are 7 fundamental units. Fundamental units. What is the units? Reference standard used for measurement of physical quantity. तर ह्या ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे त्याचं मेजरमेंट करायचं असेल तर युनिट्स लागणार आपल्याला. सो 7 युनिट्स आहे. आय हॅव टोल्ड यू इंडिपेंडंट आहे सगळं. सो व्हॉट इज द युनिट ऑफ मास? किलोग्राम. व्हॉट इज द युनिट ऑफ मास? इट इज द किलोग्राम. ठीक आहे ना. ज्या 7 तर सो व्हॉट इज, फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज फंडामेंटल युनिट? व्हॉट इज द फंडामेंटल युनिट? तर फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय मित्र? की असे युनिट्स आहे की ते फंडामेंटल क्वांटिटीचं मेजरमेंट करणार आहे. तर त्या युनिट्सला आपण फंडामेंटल युनिट्स असं म्हणतो. सो हाऊ विल यू डिफाईन फंडामेंटल युनिट्स? द युनिट्स युज्ड म्हणजे वापरले जातात. द युनिट used to measure the fundamental quantities are known as fundamental units. तर फंडामेंटल क्वांटिटीजला मेजर करण्यासाठी जे युनिट्स वापरतो आपण त्याला फंडामेंटल युनिट्स असं म्हणतो आपण. सिंपल डेफिनेशन. यस. हाऊ मेनी टाइप्स, हाऊ मेनी युनिट्स आर देअर? ऑब्वियसली 7 fundamental units. Number 1. So what is the number 1 quantity? It is a mass. ठीक है ना. And what is the unit? It is a kilogram. What is that? It is a kilogram. ठीक है ना. आणि मित्र सिम्बॉल खूप महत्वाचे आपल्याला इथं. So what is the symbol of kilogram? It is a kg. It is the symbol of kilogram. ठीक है ना. Now what is the next? It is the length. What is the next? It is the length. ठीक है ना. What is the SI unit for length? It is meter. It is a meter. And what is the symbol? That is a small m. ठीक है ना. That is the small m. So what is the third one? Mass, length and time. So what is the time? It is a second. It is a second. So what is the symbol? It is the S symbol. Yes. So fourth one, it is the temperature. What is that? It is a temperature. What is the unit for temperature? It is the SI unit I am talking about. Always SI unit आपल्याला पाहिजे फक्त. So it is a Kelvin. What is the unit? It is a Kelvin, capital K. ठीक है ना.
केल्विन हे सायंटिस्टचं नाव आहे म्हणून कॅपिटल के लिहिला मी. केजी स्मॉल एम स्मॉल एस स्मॉल, कारण हे सायंटिस्टचं नाव नाहीये, टेम्परेचर केल्विन आहे म्हणून कॅपिटल के लिहिला. ओके, सो व्हॉट इज नेक्स्ट? व्हॉट इज नेक्स्ट? So that is the electric current. What is the fifth one? Is electric current. Yes. So what is the SI unit for that? It is ampere. So it is also name of scientist. So therefore A जो आहे तो capital लिहायचा आहे आपल्याला. So this is the symbol of electric current. ठीक है ना? SI unit. So this is nothing but SI unit. So these are the fundamental quantities. These are the fundamental units. And these are the symbol. तर असे मित्र 7 आहे आपल्याकडं. ठीक आहे ना? ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला. 6th वन ल्युमिनस इंटेन्सिटी. मित्र मी तुम्हाला डिटेल मध्ये मी तुम्हाला जी आहे ती नोट्स पाठवतो तुम्हाला. नोट्स मी शेअर करतो स्क्रीनवर. सो 6 नंबर आहे अमाउंट ऑफ सबस्टन्स. अमाउंट. सो ल्युमिनस इंटेन्सिटी आय हॅव टोल्ड यू. लुमिनस इंटेन्सिटी असं काय नाही, कसं लिहू शकता तुम्ही मागे पुढे. ठीक आहे ना? लुमिनस इंटेन्सिटी. ठीक आहे ना? सो व्हॉट इज द SI युनिट? इट इज अ कॅन्डेला. कॅन्डेला. ठीक आहे ना? कॅन्डेला. अँड व्हॉट इज द सिम्बॉल? इट इज अ CD. व्हॉट इज द सिम्बॉल? It is a CD. So this is the, what is the next? Amount of substance. What is next? Amount of substance. ठीक है ना? Amount of substance. What is the SI unit? Amount of substance साठी unit जे आहे मित्र, it is a mole and it can be written as a MOLE mole. ठीक है ना? अमोलचा मोल. Yes. ओके. काय झालं मित्र? सेम प्रोनाउन्सिएशन सेम आहे. अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल MOLE आणि सिम्बॉल MOL. कारण सिम्बॉल खूप महत्वाचे आपल्याला, हे जे सगळे सिम्बॉल आहे. सो दॅट इज अ इम्पॉर्टंट वन. दॅट इज अ इम्पॉर्टंट वन. तर असे मित्र आपल्याला लक्षात ठेवायचे आहे का? यस. फंडामेंटल. नाव कोणी तुम्हाला विचारू शकता, हाऊ मेनी फंडामेंटल क्वांटिटीज आर देअर? देअर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. व्हॉट आर द युनिट्स? सो दीज आर द युनिट्स. डिराइव्ड क्वांटिटी तुम्हाला कोणी विचारणार नाही का? बिकॉज देर आर नंबर ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज. पण फंडामेंटल क्वांटिटी मात्र फिक्स आहे. किती आहे? 7 फंडामेंटल क्वांटिटीज. ठीक आहे मित्र? सो आय एम गोइंग टू शेअर यू डिटेल्स. Okay, now so usually, so which chapter? Units and measurement. So 5th question we are going to see. ठीक है ना? 5th question we are going to cover today now. So what is that? So that is nothing but what is a fundamental units? Definition. What is the fundamental units? The units used to measure. The units used to measure fundamental quantities are called fundamental units. ठीक आहे ना? असे युनिट्स आहे की ते फंडामेंटल क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी वापरले जाते. त्या युनिट्सला आपण फंडामेंटल युनिट्स असं म्हणतो. नाव सी हियर, आय हॅव गिवन यू एक्झाम्पल. फंडामेंटल क्वांटिटी टायटल, SI युनिट्स अँड सिम्बॉल. SI युनिट्स अँड सिम्बल. ओके. सो व्हॉट इज द फर्स्ट वन? लेंथ. व्हॉट इज द SI युनिट? मीटर. मित्र हे जे SI युनिट लिहितो ना आपण, याची सुरुवात नेहमी, एक जनरल सांगतो तुम्हाला, सुरुवात नेहमी स्मॉल लेटरने करायची. कारण आपल्याला सवय आहे, इकडे बघा, कॅपिटल लेटरने लिहिण्याची पहिलं लेटर. परंतु खास SI युनिट लिहिण्याची पद्धतच अशी आहे, वर्ड्स मध्ये लिहिण्याची, की त्याची सुरुवात नेहमी आपण कशाने करतो? स्मॉल लेटरने. एवढं लक्षात ठेवायचं आहे फक्त, बाकी नाही, जास्त काही टेन्शन नाही. ओके ना? यस. स्मॉल लेटरने प्रत्येकाची. तर मीटर. सो व्हॉट इज द SI युनिट? सिम्बॉल. सो इट इज अ स्मॉल m. हा मीटरचा पहिला लेटर घेतला, स्मॉल m. अँड दिस इज ऑलवेज स्मॉल m. ओके. मास किलोग्रॅम. तर किलोग्रॅमचा kg घेतला मित्र, K आणि G घेतला इथं सिम्बॉल साठी. ओके. किलोग्रॅम.
टाइम साठी काय घेतला मित्र सेकंड, इट इज अ स्मॉल एस अगेन. अँड टेम्परेचरचं काय आहे केल्विन, अगेन कॅपिटल के. इथं स्मॉल के असणार ऑलवेज, आणि इथं कॅपिटल के का घेतला मित्र, कारण हे सायंटिस्टचं नाव आहे. आणि जेव्हा सायंटिस्टचं नाव येत असतं तर ते सिम्बॉल जेव्हा आपण यूज करतो ते नेहमी कॅपिटल लेटरमध्ये असायला पाहिजे. तर हे साइन कन्व्हेन्शन आहे. जसं ड्रायव्हिंग करताना आपले कसे बोर्ड लागलेला असतो की राईट साईडला जायचंय का लेफ्ट साईडला, ॲरो दिलेले असतात, ते साइन कन्व्हेन्शन असतात. तर हे सुद्धा साइन कन्व्हेन्शन आहे. सो केल्विन हा सायंटिस्ट आहे म्हणून कॅपिटल के. इलेक्ट्रिक करंट, व्हॉट इज द एसआय युनिट, एम्पियर, कॅपिटल ए. तर हे सिम्बॉल बघूनच आपल्याला कळतं की हा सायंटिस्टचं नाव आहे. एम्पियर, इलेक्ट्रिक करंट, एम्पियर, सो कॅपिटल ए. ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला, सीडी, नॉट सायंटिस्ट नेम. कॅन्डेलाचा बघा सी आणि हा डी घेतला, सो सीडी, कॅन्डेला. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल, MOLE, फक्त ई डिलीट झाला मित्र, ई नाही फक्त तिथं, मोल. म्हणजे का सांगतोय मी तुम्हाला, कारण आपल्या कधी कधी कन्फ्युजन होतं आपल्याला. ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला आणि लिहिताना MOLE लिहून टाकतो आपण, नाही. म्हणून मी तुम्हाला हे थोडं इन्फॉर्मेशन दिली की कॅन्डेलाचा सी आणि डी घेतला, एम्पियरचा कॅपिटल ए घेतला, किलोग्रॅमचा के आणि जी घेतला, मोलचा MOLE, फक्त ई नाही लिहिला आपण. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट हिअर, सिम्बॉल्स आर व्हेरी व्हेरी IMP. ठीक है ना. सो दिस इज द फिफ्थ क्वेश्चन वी कवर. व्हाट इज द फंडामेंटल युनिट्स अँड व्हाट आर द फंडामेंटल क्वांटिटीज, व्हाट इज द SI युनिट अँड व्हाट इज द सिम्बॉल. मित्र खूप महत्वाचे आहे, खूप महत्वाचं आहे. बिलकुल पाठांतर करायची गरज नाही, परंतु यू कॅन रिमेंबर इट एझिली. ठीक आहे ना. अशा टेक्निकने तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे, मेमोराइज करायचं आहे, रिकॉल करायचं आहे. इज दॅट क्लिअर ऑल ऑफ यू? सिंपल, गुड गुड. मित्रो, today we cover two questions. What are fundamental quantities and what are fundamental units? Two questions we covered. Now let us see derived quantity. आता मी मित्रो तुम्हाला डिटेलिंग नाही सांगत डिराइव्ड क्वांटिटीचं, फक्त एक एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे ना. सो व्हॉट इज द डिराइव्ड क्वांटिटी, व्हॉट इज द डिराइव्ड क्वांटिटी, व्हॉट इज द डिराइव्ड क्वांटिटी. फंडामेंटल बघितले आपण. ठीक आहे ना. आता डिराइव्ड क्वांटिटीज खूप आहे, खूप क्वांटिटीज आहे डिराइव्ड क्वांटिटीज. सो मित्र, आपण फंडामेंटल क्वांटिटीज ज्या बघितल्या त्या 7 आहे. आता डिराइव्ड क्वांटिटीज बघायच्या आपल्याला. लेट अस सी डिराइव्ड क्वांटिटीज. तर डिराइव्ड क्वांटिटीज किती आहे हा क्वेश्चन तुम्हाला कोणी विचारणार नाही. वाय? बिकॉज देर आर सो मेनी डिराइव्ड क्वांटिटीज. ठीक आहे ना. सो त्यामुळे त्या विचारणार नाही. हा फंडामेंटल 7 आहे, फिक्स आहे. आता डिराइव्डचा मिनिंग होतो मित्र च्या पासून तयार झालेल्या, डिराइव्ड, डिराइव्ड तयार झाल्या दुसऱ्या फंडामेंटल क्वांटिटी पासून. म्हणजे कळालं असेल तुम्हाला. अशा क्वांटिटीज आहे की त्या दुसऱ्या फंडामेंटल क्वांटिटीज वर डिपेंड आहे, त्याला डिराइव्ड क्वांटिटी असं म्हणतो. एक एक्झाम्पल सांगतो ना मित्र तुम्हाला, म्हणजे कळेल तुम्हाला. ठीक आहे ना. तर व्हॉट इज दॅट एक्झाम्पल? सपोज स्पीड. आय एम गिविंग यू सिंपल एक्झाम्पल. स्पीड. स्पीड म्हणजे काय मित्र? डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला विचारतोय मी तुम्हाला. अगोदरच्या क्वांटिटीमध्ये काही फॉर्म्युले लिहिले नाही आपण, स्वतंत्र होत्या सगळ्या क्वांटिटी. डिस्टन्स अपॉन टाइम, सो दॅट इज अ स्पीड. ठीक आहे ना. डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड म्हणजे वेग मराठीमध्ये, डिस्टन्स म्हणजे अंतर हे माहिती आहे आपल्याला, टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीडोमीटर असतो की नाही आपल्या व्हेकलला,
डिस्टन्स, आपण किती डिस्टन्स कव्हर केलं आणि किती टाइम मध्ये केलं. सो दॅट विल गिव्ह यू द स्पीड. ठीक आहे ना. किलोमीटर पर आवर. तुमच्या टू व्हीलर चालवत असेल तुम्ही किंवा मग तुमचे पेरेंट चालवत असेल तर त्या स्पीडोमीटरवर बघा युनिट लिहिलेलं आहे, किलोमीटर पर आवर. एका तासाला किती किलोमीटर धावते ते स्पीडोमीटर असतं. सो दॅट इज द स्पीड काउंटिंग मेजरमेंट. तर स्पीड मेजरमेंट करण्यासाठी आपण किती किलोमीटर गेलो, किती डिस्टन्स कव्हर केलं आणि किती वेळेमध्ये केलं. सो दॅट इज द स्पीड. एखादा बॉलर असतो की ना मित्र, फास्ट पळत येतो आणि बॉल टाकतो. स्पिनर आहे, पळत नाही, हळू बॉल टाकतो, त्याची स्पीड ऑब्विसली कमी असणार आहे. ठीक आहे ना. ओके, जास्त वेळ लागतो त्या बॉल बॅट्समन पर्यंत पोहोचायला आणि फास्ट बॉलरचा कमी वेळेमध्ये जातो. सो दॅट इज द डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाइम. ओके ओके. तर मित्र आता डिस्टन्स म्हणजे काय, अंतर. अंतर कशामध्ये मोजतो आपण, लेंथ. सो देअरफॉर इट इज अ लेंथ अपॉन टाइम. इट इज अ लेंथ अपॉन टाइम. What is length? What is length? Fundamental quantity. What is time? Fundamental quantity. What is, so therefore speed जी आहे किती फंडामेंटल क्वांटिटीज वर डिपेंड आहे फॉर देअर मेजरमेंट. लेंथ आणि टाइम वर, दोन फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. ऍक्सेलरेशन 3 फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. फोर्स 3 फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. एरिया एका फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. व्हॉल्यूम एका फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. डिपेंड फॉर देअर मेजरमेंट. का, कारण स्पीडचं मला जर एसआय युनिट फाइंड आउट करायचं जर असेल तर मला डिस्टन्सचं माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे स्पीडचं मेजरमेंट हे लेंथ आणि टाइमवर डिपेंड आहे, अवलंबून आहे. So what is the length? It is a meter. And what is the time? It is a second. So it is a meter आणि divide ला per म्हणतोय मित्र आपण, मीटर पर सेकंड. सो दिस इज द युनिट. तर स्पीडचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला दोन फिजिकल फंडामेंटल क्वांटिटीची गरज पडली मित्र. दोन फंडामेंटल क्वांटिटीची आपल्याला गरज भासली. तर म्हणून स्पीड हा दोन फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. कशासाठी, फॉर देअर मेजरमेंट. सो दिस इज कॉल्ड मेजरमेंट. सो दॅट इज वाय स्पीड इज अ डिराइव्ड क्वांटिटी. तर स्पीड ही दोन फंडामेंटल क्वांटिटी पासून तयार झाली, लेंथ आणि टाइम. तर अशा क्वांटिटीजला आपण डिराइव्ड क्वांटिटी असं म्हणतो. डिराइव्ड च्या पासून तयार झाली, लेंथ आणि टाइम पासून ही स्पीड तयार झाली, त्याचं मेजरमेंट तयार झालं, म्हणून त्याला आपण डिराइव्ड क्वांटिटीज असं म्हणतो. सो व्हॉट इज, हाऊ विल यू डिफाइन दोज फिजिकल क्वांटिटीज which depends on one or more than one fundamental quantities for their measurement. It is known as derived quantity. It is known as derived quantity. Speed is a derived quantity. Explain, because it depends on distance and time, that is two fundamental quantities. आता फोर्सचं एक्झाम्पल द्यायचं जर झालं, फोर्स म्हणजे काय, मास इंटू ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशन म्हणजे काय, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. बघा, तर तीन फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे, मास, व्हेलॉसिटी आणि टाइम. व्हेलॉसिटी म्हणजे लेंथ, व्हेलॉसिटी आणि टाइम. तर तीन फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. मग ती सुद्धा डिराइव्ड क्वांटिटीच आहे. म्हणून वन और मोर दॅन फंडामेंटल क्वांटिटीजवर ज्या काही क्वांटिटीज डिपेंड आहे त्याला आपण डिराइव्ड क्वांटिटीज असं म्हणतो. जसं आता लेंथला कोणताही फॉर्म, ओनली लेंथ. सो दॅट इज वाय इट इज अ फंडामेंटल क्वांटिटी. सो फोर्स इज अ डिराइव्ड क्वांटिटी, कारण ती तीन फंडामेंटल क्वांटिटी पासून तयार झाली. So what is the derived quantity?
what is the derived quantity? The quantities which depends on the physical quantities which depends on one or more than one fundamental quantity for their measurement is known as derived quantity. Yes, तर असे बरेच एक्झाम्पल देता येईल मित्र. मी आज तुम्हाला हे लिहून देत नाही ही डेफिनेशन. टुमॉरो वी विल स्टार्ट विथ डिराइव्ड क्वांटिटी, कारण खूप सारे एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहे आणि युनिट कसे तयार करायचं, ते युनिट कसं तयार करायचं, तर कमीत कमी 14 और 15 ज्या डिराइव्ड क्वांटिटीज आहे त्याचे मला तुम्हाला फॉर्म्युले लिहून द्यायचे आहे, त्याचं युनिट तयार करायचं आहे, ते कसे दुसऱ्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे ना. दॅट इज द सेपरेट क्वेश्चन. ओके, सो वी विल कवर इट टुमॉरो. Thank you very much.